नमस्कार मित्रांनो. ऊस गाळप हंगाम 2025 मधील राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी अदा केली असल्याची बोगस माहिती साखर आयुक्तांना पाठवलेली आहे. मात्र राज्यात अजूनही जवळपास 3500 कोटी रुपयाची एफआरपी थकीत असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राज शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. ही बाब खूप मोठी गंभीर असून शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचे राजू शेट्टी यांनी समोर आणून दिलेले आहे. कागदोपत्री मात्र शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिले आहेत असे दाखवून आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 1 रुपया न देता शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक केल्याची माहिती आता या प्रकरणातून समोर येत आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी बाबत तातडीने आरआरसी कारवाई सुरू करावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी बुधवारी पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी शेट्टी म्हणाले की राज्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपवून जवळपास 2.5 महिने झाले तरीही कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी दिलेला नाही. वास्तविक पाहता साखर आयुक्त यांनी साखर सहसंचालक व लेखा परीक्षक यांच्या मार्फत थकीत एफआरपी बाबत कारखाना निहाय तातडीने चौकशी करून कारवाई करावी. चालू वर्षी बाजारामध्ये साखरेसह उपपदार्थांना चांगले भाव मिळाले आहेत. मात्र साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडून अनुदान किंवा पॅकेज मिळवण्यासाठी शेवटच्या 1.5 महिन्यात गाळप झालेल्या ऊसाची एफआरपी अदा केलेली नाही. याचा फटका राज्यातील लाखो उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकार साखर कारखानदार धार्जिने असल्याने कारवाईचा बडगा उगारला जात नाही. आठवडाभरात राज्यातील साखर कारखान्याची थकीत एफआरपी बाबतची वास्तव माहिती घेऊन अशा पद्धतीने कारखान्यांनी फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी ग्वाही साखर आयुक्तांनी दिली आहे. धन्यवाद.